वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवऱ्याबरोबर भांडताना काय उद्गार काढतील? पायलटची बायको, गेलास उडत. मंत्र्यांची बायको, पुरे झाली तुमची आश्वासनं. शिक्षकांची बायको, मला नका शिकवू. रंगारंग्याची बायको, थोबाड रंगवीन. धोब्याची बायको, चांगली धुलाई करीन. सुताराची बायको, ठोकून सरळ करीन. तेल विक्रेत्याची बायको, गेलात तेल लावत. नाव्याची बायको, केसाने गळा कापलात घी हो माझा. डेंटिस्टची बायको, दात तोडून हातात देईन. शिंप्याची बायको, मला शिवलंस तर याद राख. अभिनेत्याची बायको, कशाला नाटक करता. वाण्याची बायको, नुसत्या पुड्या सोडून नका. नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाल्याने घरात अबोला होता. अत्यावश्यक गोष्टीबाबत चिठ्ठ्यांची देवाणघेवाण होई. एकदा नवऱ्याला पहाटे गावाला जायचे असल्याने त्याने चिठ्ठी लिहून ठेवली. मला 4:30ला उठव. सकाळी उठून पाहतो तो 7:30 वाजलेले होते. संतापून तो बायकोला ओरडणार तेवढ्यात बायकोने पलंगाकडे बोट दाखवले. पलंगावर चिठ्ठी होती. त्यात लिहिले होते की 4:30 वाजले उठा. नवरा, आज तुझा उपवास आहे. बायको, हो. नवरा, काही खाल्लं का. बायको, होय. नवरा, काय. बायको, खिचडी, सफरचंद, डाळिंब, शेंगदाणे, केळी, साबुदाण्याची खीर, बटाट्याचे वेफर, साबुदाण्याचे पापड, राजगिऱ्याचे लाडू. सकाळी सकाळी चहा घेतला आणि आता ज्यूस पीत आहे. नवरा, खूपच कडक उपवास आहे ग. सगळ्यांना जमत नाही हे. अजून काही खायची इच्छा असेल तर खाऊन घे, नाहीतर उपवासाने चक्कर येईल.